महाराष्ट्र भाजपच्या मोठ्या चेहऱ्यांना लोकसभा लढवावी लागण्याची शक्यता. पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलार यांच्या नावाची चर्चा. महायुतीमध्ये शिंदे गट आणि अजित पवार गटाला कमी जागा मिळण्याची शक्यता. 400 पारचं ध्येय पूर्ण करण्यासाठी भाजप कोणताही प्रयोग करण्यास इच्छुक नाही, सूत्रांची माहिती. महाविकास आघाडीमध्ये सगळं आलबेल नाही, संजय राऊत माध्यमांशी खोटं बोलतायत. प्रकाश आंबेडकरांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ. राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा नंदुरबारमध्ये. आदिवासी बांधवांच्या होळीत राहुल गांधी सहभागी. 17 मार्चला मुंबईतल्या शिवाजी पार्कमध्ये यात्रेचा समारोप. काँग्रेस नेते पद्माकर वळवी सोडणार काँग्रेसची साथ. उद्या करणार भाजप प्रवेश. तर राहुल गांधींच्या मुंबईतल्या सभेआधी काँग्रेसचे अनेक नेते भाजपत येणार, बावनकुळेंचा दावा. विजय शिवतारेंनी बारामतीत आम्हाला डॅमेज केलं तर कल्याणचा निकाल वेगळा लागेल. अजित पवार गटाचे नेते आनंद परांजपेंचा शिंदे गटाला थेट इशारा. पंतप्रधानांना राखी बांधणाऱ्या यवतमाळच्या भ्रष्टाचारी खासदाराचं संरक्षण मोदी करतायत. यवतमाळच्या सभेत नाव न घेता उद्धव ठाकरेंचा भावना गवळींवर हल्लाबोल. वसंत मोरेंचा मनसेला जय महाराष्ट्र. साहेब मला माफ करा म्हणत फेसबुकवर भावनिक पोस्ट. येत्या 2 ते 3 दिवसात पुढचा निर्णय घेणार. लोकसभा लढवण्यास इच्छुक होतो पण मनसेची निवडणुकीबाबत नकारात्मक भूमिका. वसंत मोरेंचा आरोप. तर राज ठाकरेंबाबत कुठलीही नाराजी नाही, मोरेंची स्पष्टोक्ती. हरियाणामध्ये मोठी राजकीय उलथापालट. जेजेपी पक्षाशी असलेली युती भाजपने तोडल्यावर नायब सिंग सैनी यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर एसबीआयकडून निवडणूक रोख्यांची माहिती सादर. एसबीआयने केंद्रीय निवडणूक आयोगाला निवडणूक रोख्यांची यादी पाठवली, सूत्रांची माहिती. मुंबई मेट्रो 1 मधील रिलायन्स इन्फ्राचा 74% वाटा MMRDA 4000 कोटींना विकत घेणार. राज्य मंत्रिमंडळाची बायआउटला मंजुरी. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात 15 मार्च पासून केवळ मुखदर्शन घेता येणार. गाभाऱ्यात संवर्धनाच्या कामामुळे 1.5 महिना चरणस्पर्श दर्शन हे बंद राहणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.